मागच्या पिरियडला आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मधील 7 एक्झाम्पल आपण पाहिलेले होते. तर आज आपण त्याच्या पुढचे एक्झाम्पल चालू करणार आहोत. तर पुढचं एक्झाम्पल आहे आपलं 8वं नंबर 8 एक्झाम्पल बघूत आपण. बरं, सेम काल जशाप्रमाणे म्हणजे कालच्या पिरियडला 3 प्रॉपर्टीज वापरल्या होत्या, सेम तशीच प्रॉपर्टी आहेत. पहिली प्रॉपर्टी होती आपली पेपिटी थेरमची, सेकंड प्रॉपर्टी होती अँगल बायसेक्टर थेरमची आणि थर्ड प्रॉपर्टी होती 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सलची. ओके, त्याच्याप्रमाणे आपण त्याच प्रॉपर्टी अनुसार हे पूर्ण प्रॅक्टिस सेटच आहे. मग चला पाहूयात एक्झाम्पल नंबर 8. ओके, इन ट्रायंगल LMN रे EMT बायसेक्ट्स अँगल LMN आणि इथं मेजरमेंट दिलेले आहेत त्यांनी आणि फाइंड करायचं आपल्याला इथं LT ला. सेम कालच्या पिरियडला सारखेच आहेत पूर्ण. देअरफॉर इन ट्रायंगल आपण काल माहीतच इन ट्रायंगल LMN इन ट्रायंगल LMN रे EMT बायसेक्ट अँगल LMN हे गिव्हन आहे आपल्याला. हे गिव्हन आहे. देअरफॉर आता आपल्याला माहित आहे हा रे MT ह्या LN ला इंटरसेक्ट करतो ह्या T पॉईंटमध्ये. मग म्हणून ह्या रिमेनिंग साईड ज्या अँगलच्या रिमेनिंग साईड असतात त्याचा रेशो हा त्याच्या अपोजिट म्हणजे ज्या साईडला इंटरसेक्ट करतोय त्याच्या 2 पार्टचा एवढा असतो. आता आपण काल पाहिलं होतं रिमेनिंग साईड्स कोणती LM आणि MN, किंवा ह्या अँगलच्या नावानुसार पण घेता येते बघा. अँगलच्या नावानुसार पण घेता येते. म्हणजे पहिले 2 नावं LM आणि शेवटचे 2 नावं MN. रेशो ह्या अँगलचा रेशो काय LM/MN. LM/MN इज इक्वल टू, मग ह्या रेनं टी पॉईंटमध्ये ह्या LN ला इंटरसेक्ट केलेला आहे. मग LN चे 2 पार्ट्स कोणते कोणते आहेत LT/TN. कोणते कोणते आहेत LT/TN. मग आपण ते घेऊ LM/MN इज इक्वल टू LT/TN बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी किंवा थेरम. बाय अँगल बायसेक्टर थेरम किंवा प्रॉपर्टी. ओके, मग इथं सबस्टिट्यूटिंग द गिव्हन व्हॅल्यू और पुट द गिव्हन व्हॅल्यू. LM किती आहे 6, MN आहे 10, LT आपल्याला फाइंड करायचं आहे. TN आपण फाइंड केले म्हणजे TN दिलेलं आहे, TN ची व्हॅल्यू आपल्याला गिव्हन आहे. ओके, मध्ये इथं व्हॅल्यू पुट केलं आपल्याला LT फाइंड करायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन LT into 10 and 6 into 8. Therefore LT ला LT 6 8 जा 48 divided by 10. 6 8 जा 48 divided by 10. मग 10 ने ला डिवाइड केला आपण तर 10 4 जा 14. वाटलं तर पाहू 10 4 जा 14 हे 4 - 4 तर रिमेनिंग 8 डेसिमल एक 0 घेतो आपण 10 8 जा 4.8. therefore LT is equal to 4.8. LT is equal to 4.8. आपल्याला हेच फाइंड करायचं होतं LT. चला नेक्स्ट एक्झाम्पल आहे सेम तसंच आहे, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीजच आहे. इथं एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. सेम तसंच आहे. ओके, मग therefore in triangle ABC sec BD bisect angle ABC. Here in triangle ABC sec BD bisect angle ABC हे गिव्हन आहे आपल्याला. ओके, देअरफॉर आता सेम रेशो घ्यायचा आहे. आता रेशो मला वाटतं सगळ्यांना पाठच झाले असतील. रेशो कसे घ्यायचे काय आपल्याला माहिती आहे. BD रिमेनिंग साईड AB/BC किंवा अँगलवरून पण लक्षात येतात AB/BC. इथं AB/BC इज इक्वल टू म्हणजे समोरच्या
अपोजिट साईड, अँगलची अपोजिट साईड कोणती आहे, ए डी अपॉन डी सी. या डी मध्ये इंटरसेक्ट होतो म्हणून त्याचे दोन पार्ट, ए डी अपॉन डी सी. सॉरी, व्यवस्थित लिहूत. ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू ए डी अपॉन डी सी बाय एंगल बायसेक्टर प्रॉपर्टी. बाय एंगल बायसेक्टर प्रॉपर्टी और थ्योरम. ओके, बायसेक्टर थ्योरम और प्रॉपर्टी. ओके, आता व्हॅल्यू पुट करून घेऊ. ए बी इज इक्वल टू एक्स आहे, बी सी एक्स प्लस 5 आहे, ए डी एक्स मायनस 2 आहे आणि डी सी एक्स प्लस 2 आहे, एक्स प्लस 2. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. हे रेशो मांडलेत, क्रॉस मल्टिप्लिकेशन एक्सला एक्स इंटू असल्यामुळे इथं ब्रॅकेट लिहित आहोत आपण, एक्स प्लस 2. ब्रॅकेट म्हणजेच इंटू असतं, आपल्याला माहीत आहे. एक्स मायनस 2 पहिल्या ब्रॅकेटमध्ये आणि इथं इंटूमध्ये एक्स प्लस 5, एक्स प्लस 5. या दोघांमध्ये परत मल्टिप्लिकेशनचं असल्यामुळे आपण ह्याला दोघांनाही ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे. मग पुढं ह्याला एक्सनं या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायला होतं. एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर, एक्स इंटू 2 एक्स, प्लसला प्लस 2x. इथं एक्सनं सुरुवातीला काय करायचं, ह्या एक्सनं ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर, हा प्लस असल्यामुळं प्लस एक्स इंटू 5x. नंतर ह्या निगेटिव्ह 2नं ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. निगेटिव्हला निगेटिव्ह, 2x 1 जा 2x, निगेटिव्ह 2x 1 जा 2x, मायनस प्लस मायनसच होतो, मायनस 2 5 जा 10, 2 5 जा 10. ओके, पुढं एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस, तर 5x मायनस 2x, 5मधून 2 गेले, रिमेनिंग 3x, मायनस 10ला मायनस 10. ओके, मग इथं जे व्हेरिएबल्स आहेत, व्हेरिएबल हे इक्वलच्या अलीकडे घेऊन येऊ. एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर, हे प्लस एक्स स्क्वेअर इकडे येऊन मायनस एक्स स्क्वेअर होईल, प्लस 2xला 2x प्लस 3x इकडे येऊन मायनस 3x इज इक्वलच्या पलीकडं निगेटिव्ह 10ला निगेटिव्ह 10, निगेटिव्ह 10ला निगेटिव्ह 10. माहीत आहे हे प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल होतो, 2x मायनस 3x, 2x मधून 3x जात नाही म्हणून 3x सबस्ट्रॅक्टिंग 2x, म्हणजेच 3मधून 2 गेले 1 राहतो, परंतु हे निगेटिव्ह असल्यामुळे निगेटिव्ह 1x, निगेटिव्ह 10ला निगेटिव्ह 10, निगेटिव्ह एक्सला निगेटिव्ह एक्स, निगेटिव्ह 10ला निगेटिव्ह 10. तर दोन्हीकडे निगेटिव्ह साईन आहे, दोन्हीकडे निगेटिव्ह कॅन्सल होईल. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू होईल एक्स इज इक्वल टू 10. म्हणून आपल्याला हेच फाइंड करायचं होतं, एक्सचीच व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू. पुढचे जे एक्झाम्पल आहे पुढचं ते ॲक्टिव्हिटी बेस दिलेले आहे आपल्याला पूर्णपणे. जे ब्लँक स्पेस दिसतो तिथे आपल्याला ते पूर्ण फिलअप करून घ्यायचं असतं. ओके, इथं इन द फिगर पॉईंट एक्स इज एनी पॉईंट इन द इंटेरियर ऑफ ट्रायंगल. पॉईंट एक्स इज जॉइंड द वर्टेक्स ऑफ ट्रायंगल. म्हणजेच हे पॉईंट एक्स हा वर्टेक्स आहे ट्रायंगलचा आणि आपल्याला त्याने दिलं आहे सेक पी क्यू पॅरलल डी ई अँड सेक पी आर पॅरलल डी एफ. सॉरी, सेक क्यू आर पॅरलल ई एफ हे आपल्याला त्याने दिलेलं आहे. त्याप्रमाणे आपल्याला प्रूफ काय करायचं आहे तर पी आर पॅरलल डी एफ हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. पी आर पॅरलल डी एफ हे प्रूफ करायचं आहे. हे प्रूफ आपल्याला इथं फिल इन द ब्लँक्स टाईपमध्ये दिलेलं आहे, ॲक्टिव्हिटी बेस दिला आहे क्वेश्चन. तर इथं आपल्या इथं जे ब्लँक स्पेस आहेत ते आपल्याला इथं फिल करून घ्यायचे आहेत. ओके, मग बघूत इन ट्रायंगल एक्स डी ई, हा ट्रायंगल आहे एक्स डी ई मध्ये पी क्यू पॅरलल डी ई, सेक पी क्यू पॅरलल डी ई हे आपल्याला त्याने काय केलेलं आहे, गिवन दिलेलं आहे. इथं हे गिवन येईल, हे गिवन आहे. मग आता इथं आपल्याला माहीत आहे जर आता या ट्रायंगलमध्ये एक्स डी ईमध्ये हे पी क्यू पॅरलल डी ई असेल तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणजे BPT थेरमनुसार आपल्याला यांचं काय होईल, यांचा रेशो इक्वल होईल एक्स पी अपॉन पी डी अँड एक्स क्यू अपॉन क्यू ई. BPT थेरमनुसार यांचा जो रेशो आहे तो काय होईल
इक्वल होईल. म्हणून इथं आपण ते बघूत काय म्हटलं इथं बघा एक्स पी अपॉन, मग एक्स पी अपॉन पी डी, पी डी घ्यावं लागेल इथं. आणि इकडं एक्स क्यू अपॉन क्यू ई, मग एक्स क्यू अपॉन क्यू ई. इथं आपल्याला त्यांनी कारण दिलेलं आहे म्हणजे त्याचं रिझन बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ओके, म्हणजे बीपीटी थेरम. पुढं हे लक्षात आलं का, हे पॅरलल आहे म्हणून यांचा रेशो इक्वल एक्स पी अपॉन पी डी आणि एक्स क्यू अपॉन क्यू ई. तर सिमिलरली इन ट्रायंगल एक्स ई एफ मध्ये, इन ट्रायंगल एक्स ई एफ क्यू आर पॅरलल ई एफ, क्यू आर पॅरलल ई एफ. मग सेम तसाच रेशो घ्यायचा आपल्याला एक्स क्यू अपॉन क्यू ई, एक्स क्यू अपॉन क्यू ई, आणि इकडं ह्या रेशो एक्स आर अपॉन आर एफ, एक्स आर अपॉन आर एफ. हे नंबर 2. आणि इथं हे रिझन, हे इथं हे गिवन, हे रिझन लिहायचं राहिलं आहे, हे गिवन एक्स आर पॅरलल ई एफ. आणि इथं आपण हे रिझन लिहिलेलं आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, म्हणजे बीपीटी थेरम. सेम रिझन जे वरचं आहे तेच खाली लिहायचं आहे. इथं फिल इन द ब्लँक्स आहे, आपण ते लिहिलेलं आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ओके, आता थोडं आपण पाहूत. बघा इथं एक्स क्यू अपॉन क्यू ई इथं पण आहे आणि इथं पण एक्स क्यू अपॉन क्यू ई. आता इथं एक्स पी अपॉन पी डी इज इक्वल टू एक्स क्यू अपॉन क्यू ई आणि एक्स क्यू अपॉन क्यू ई इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ. म्हणजे इथं फ्रॉम 1 and 2 एक्स क्यू क्यू ई, एक्स क्यू क्यू ई हे इक्वल आहे म्हणून हे रेशो पण इक्वल होईल. एक्स पी अपॉन पी डी, एक्स पी अपॉन पी डी इज इक्वल टू हा एक्स आर अपॉन आर एफ. हा रेशो इक्वल होईल एक्स पी अपॉन पी डी अपॉन एक्स आर अपॉन आर एफ. मग आता इथं थोडं लक्ष देतो आपण. बघा एक्स पी अपॉन पी डी हा रेशो इक्वल आहे कशासोबत, एक्स आर अपॉन आर एफ. जर मग असा असेल एक्स पी अपॉन पी डी अपॉन एक्स आर अपॉन आर एफ असं असेल तर हे दोन्ही सेगमेंट जे असतात ते पॅरल असतात बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. देअरफॉर पी आर पॅरलल सेक डी एफ, एक्स पी अपॉन पी डी आणि एक्स आर अपॉन आर एफ हा रेशो इक्वल असेल तर हे काय आहे पॅरलल होतात बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी जवळपास 2 मार्काला पडते. तर थोडं व्यवस्थित समजून घ्यायचं, एकदम सोपी आहे. जरी आकृत्या जरी भरपूर दिसत असतील, 3 त्रिकोण आहेत त्या जरी दिसत असतील तरी थोडं समजून घेतलं की आपल्याला ते सगळं समजतंय. ओके, चला पुढचं एक्झाम्पल आपण पाहू. हे प्रूफ आहे एक प्रकारचं. इथं विशेष म्हणजे इथं फिगर पण नाही दिली आपल्याला त्यांनी, आपल्याला स्वतःला फिगर पण आपल्याला स्वतःलाच काढायची आहे. आता इथं दिलेल्या माहितीनुसार आपण फिगर काढून घेऊ सुरुवातीला. ओके, बघा इन ट्रायंगल ए बी सी रे बायसेक्टर, एक मिनिट, इन ट्रायंगल ए बी सी रे बी डी बायसेक्ट एंगल ए बी सी अँड सी बायसेक्टर एंगल ए सी बी. इफ ए बी बायसेक्ट ए बी कॉन्करंट सेक ए सी देन प्रूव्ह दॅट ई डी कॉन्करंट बी सी, ई डी पॅरलल बी सी. ओके, इन ट्रायंगल ए बी सी ए बी सी हा ट्रायंगल आपण ड्रॉ केलेला आहे. सच दॅट बी डी बायसेक्ट रे बी डी बायसेक्ट ए बी सी, म्हणजे बी डी बायसेक्ट करतोय, रे काढू तिथं आपण बी डी नावाचा बी डी काढलेला आहे ए बी सी अँड रे सीई, सीई सी मधून इकडे रे काढूत हा रे सी ए हा काढलेला आहे रे बायसेक्ट. इथं बायसेक्टमुळं इथं हे दोन्ही इक्वल मेजरचे आपण दाखवू त्या साईननुसार. ओके, आणि आपल्याला काय दाखवायचं ई डी, ई डी पॅरलल बी सी. इथं ई डी हा सेगमेंट इथं जोडून घेऊ. हा ई डी. ओके, हे प्रूफ करायचं आहे, सोपं प्रूफ आहे, व्यवस्थित आपण समजून घेऊत. आधी सुरुवातीला आपण फिगर ड्रॉ करून घेतलेली आहे. हे जी इन्फॉर्मेशन दिली होती आपल्याला ते आपण त्या इन्फॉर्मेशननुसार इथं ए बी सी ड्रॉ केलेला आहे. ओके, देन इन ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी रे बी डी बायसेक्ट एंगल ए बी सी
हा गिव्हन आहे आपल्याला. देअरफॉर आता हे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी आपण इथे यूज करणार आहोत आणि पूर्ण अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीनुसारच हे आपल्याला प्रूफ करतो. ओके, बी डी बायसेक्ट करतो कुठल्या अँगलला? ए बी सी. मग माहिती आहे आपल्याला रिमेनिंग साईडचा रेशो त्याच्या अपोजिट साईडच्या रेशोच्या 2 पार्ट्स एवढा असतो. मग इथं रिमेनिंग साईड्स ए बी सी, अँगलचं नाव बघा ए बी सी. मग इथं रिमेनिंग साईड ए बी अपॉन बी सी, किंवा इथं अँगलनुसार पण घेऊ शकतो आपण. पहिली 2 नावं ए बी आणि शेवटची 2 नावं बी सी. ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू ते अपोजिट साईड कोणती आहे? ए सीला ते डी पॉईंटमध्ये बायसेक्ट करतोय. म्हणून याचे बघायचे कुठले पार्ट्स आहेत? ए डी अपॉन डी सी. ए डी अपॉन डी सी हे नंबर 1. हे अँगल बायसेक्टर थेरम किंवा प्रॉपर्टी. अँगल बायसेक्टर थेरम. ओके, then similarly in triangle ABC रे, तर आपण CE हा रे बायसेक्टर आहे तो घेणार आहोत. रे CE बायसेक्ट्स अँगल ACB. आपण गिव्हन आहे आपल्याला इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC रे CE बायसेक्ट्स अँगल ACB, बायसेक्ट्स अँगल ACB. ओके, मग इथं बायसेक्टर आहे. मग इथं अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीचे याचे 2 पार्ट्स रिमेनिंग साईड अँगलचे 2 म्हणजे अँगलचं नाव काय इथं? तर ACB. मग याचे रिमेनिंग साईड्स कोणते आहेत? यांना ए बीला इथं ई पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहे. अँगलचे नावं कोणते? तर रिमेनिंग साईड्स ऑफ अँगल्स ए सी अपॉन बी सी. ए सी अपॉन बी सी इज इक्वल टू, आता याच्या समोरची साईड कोणती आहे? ए अपॉन ए बी. ए अपॉन ए बी. नंबर 2 अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम. बट आपल्याला त्यांनी काय दिलं बघा, इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बट तर इथं ए बी कॉन्करंट आहे ए सी, बट ए बी कॉन्करंट आहे ए सी, बट सेक ए बी कॉन्करंट सेक ए सी गिव्हन आहे. ह्याला नंबरिंग करू. नंबर 3 हे आपल्याला गिव्हन आहे. मग ते थोडं समजून घेऊ. तिथं बघा ए सी अपॉन बी सी इज इक्वल टू ए अपॉन ए बी, बट ए बी कॉन्करंट आहे ए सी, ए बी कॉन्करंट आहे ए सी. मग इथं आपण सबस्टिट्यूटिंग करणार आहोत, म्हणजे ए सीच्या ठिकाणी रिप्लेस करणार आहोत ए सी रिप्लेसिंग बाय ए बी. एक कारण काय माहिती आहे इथं, रिझन काय याचं? तर ए बी इक्वल ए सी आहे, ए बी इक्वल आहे ए सी. म्हणून इथं ए सीच्या ठिकाणी आपण ए बी लिहिणार आहोत. आता ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू ए ई अपॉन ई बी. हे नंबर 4 आणि इकडून स्टेटमेंट 2 and 3 फ्रॉम 2 and 3 2 and 3. ओके, बट थोडं लक्ष देऊ व्यवस्थित बघा. ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू आहे ए ई अपॉन ए बी, आणि इथं बघा ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू ए डी अपॉन डी सी. म्हणजे ए बी अपॉन बी सी इथं पण आहे, इथं पण आहे. ए बी अपॉन बी सी इथं पण आहे आणि इथं पण आहे. ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू ए अपॉन ए बी आणि ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू ए डी अपॉन डी सी. इथं दोन्हीकडे आहे. म्हणून ए बी अपॉन बी सी, ए बी अपॉन बी सी इक्वल आहेत. म्हणून ए डी अपॉन डी सी आणि ए ई अपॉन ए बी हे पण कॉन्करंट असते. हे दोन्ही रेशो इक्वलच आहेत, म्हणजे एकच आहेत. म्हणून हे पण कसे होतील? कॉन्करंट होतील फ्रॉम 1 and 4. देअरफॉर ए डी ए ई अपॉन ए बी is equal to AD upon DC from 1 and 4. From 1 and 4. ना आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं. बघा
काय करायचं आहे, ED पॅरलल BC, ED पॅरलल BC हे प्रूफ करायचं होतं. आता इथं आपण AE अपॉन EB याचा रेशो AD अपॉन DC एवढा आहे, AD अपॉन DC. मग आता बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT थेरम मग हे रेशो इक्वल असतील तर ह्या दोन सेगमेंट पण पॅरल होतील. देअरफॉर सेग AD पॅरलल सेग BC by converse of BPT theorem. Converse of BPT theorem. Hence अशा प्रकारे hence proved that sec AD parallel BC हा रेशो इक्वल आहे म्हणून इथं कॉन्व्हर्स ऑफ BPT theorem नुसार हे दोन्ही सेगमेंट हे काय पॅरलल असतील. ओके, इथं आपला प्रॅक्टिस सेट 1.2 हा इथं संपलेला आहे. तर विद्यार्थ्यांनी सगळ्यात आधी या सगळ्या गोष्टी आपल्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला समजेल सगळ्या गोष्टी. सोपा प्रॅक्टिस सेट आहे. इथं 3 प्रॉपर्ट्या वापरल्यात आपल्या. कुठल्या कुठल्या बघा, पहिली होती BPT थेरम, सेकंड अँगल बायसेक्टर थेरम, थर्ड 3 पॅरलल लाईन्स ॲट दिअर ट्रान्सव्हर्सल्स. या 3 प्रॉपर्टीवर पूर्ण प्रॅक्टिस सेट डिपेंड आहे. ते 3 प्रॉपर्टी व्यवस्थित समजून घ्या, ते बघा, परत वाचा आणि अभ्यास करून ते सगळं व्यवस्थित समजून घ्या. आणि नंतर याचे प्रॅक्टिस सेट आपण सोडवलेला आहे. व्यवस्थित सगळे आपण प्रॉब्लेम हे सॉल्व्ह केलेले आहेत. जवळपास मला वाटतं 11 एक्झाम्पल या सेटमध्ये होते, ते पूर्ण व्यवस्थित सॉल्व्ह आपण करून घेतलेले आहेत. तर व्यवस्थित सॉल्व्ह करा जेणेकरून तुम्हाला हे व्यवस्थित समजेल. आणि दुसरी गोष्ट, ज्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नाही केलं तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची लिंक लगेच येऊन जाईल तुमच्या याच्यावर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कमेंट देत चला. आपण कमेंट करत नाहीत, बरेच विद्यार्थी पाहतात आणि कमेंट करत नाहीत. तर कमेंट देत करत चला जेणेकरून मला पण लक्षात येईल काय व्हायला काय नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या मित्रांना वगैरे शेअर करा जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल आणि 10वीचा अभ्यास बराच तुमचा घरी बसून आपल्या विषयाचा तुम्हाला म्हणजे करता येईल. ओके, थँक्यू.